अरे काढा मालक बोल की. नाद काय अजून गेलेला दिसत नाही. हरनाद जातोय. हरनाद आपल्या रक्तात आहे. रक्तात गाव नाव ठेवायला लागलं आता तर सुधारा. हर गावच काय घेऊन बसला. हर गाव देवाला नाव ठेवतं. आपण तर माणसं आहे आणि सुधारायचं काय. हर बिघडलंच नव्हतं तर सुधारणारे काय आपण. अरे यात काय पैसे भेटत नाहीत. बली बली बुडले ते यात. हर पैशासाठी कोण करतंय विन्या. अरे ह्यो नाद नाद आहे. अरे दारवा बिरवा पिऊन पडण्यापेक्षा त्या नादापेक्षा ह्यो नाद कधी पण चांगला. आणि जी या नादात सुख मिळतं ना ती कुठं मिळत नाही. हर कुठलंच दुःख जाणवत नाही. आणि डोक्याला किती पण टेन्शन असलं ना तरी निघून जात. आणि आपला पवन तुला माहितीये ना कसा पळत होता. आणि एक सांगू का, सूर्य जसा मावळतो ना तसाच उगावतो. आणि माझा पवन जसाच मावळ्याला तसाच उगावणार. आणि तेव्हा ही गावातली सगळी माणसं तेव्हा म्हणणार शिव पवन हवा आमच्या गावचा आहे. तो आपण मालक म्हणून असा थाटात असणार. होय मालक राय. नाद कधी संपत नसतो आणि बैल कधी थांबत नसतो. आईला बैल तर लय करंट मध्ये आलाय. आता गावचं पण मैदान पडले. बैल लय पळत. एक काम करतो पोरासने बोलवून घेतो व्यायामला. हॅलो. अरे काय नाही, पवन लय करंट मध्ये आजारात उठलाय. ती त्याला लय पळू वाटायला लागलाय काय कोणास ठाऊक. अरे तू काय बैल आता लय पायरात नाही. तू काय त्याच्या मागे लय टाइम वाया घालू नको. गावातला आपला चित्र बैल आहे ना, मी त्याच्याबरोबर असतो. मला काय यायला जमायचं नाही. अय भावी हिंद केसरी गाडा मालक लगा काय निवांत बसलाय. गप गप हाय काय बनकड झालंय. नाही काय, जेव्हा पवन पळत होता तेव्हा सगळी पोर माग होती. आणि बैल पळायचा बंद झाला तर एक पोरग सुद्धा दावणीला फिरकना. अरे नाही होती की मग मी आहे की. अरे तू कशाच आहे. अरे तुझं आता दूध डेअरीचं टायमिंग झालं. माणसं तिकडे वाडा बघत बसली असतील. अरे हे बघ 5-10 मिनिटं उशीर झाला म्हणून काय माणसं काय पळून जात नाही ती का दूध पळून जात नाही ती. अरे जी मित्र दुःखात येत नाही ती त्यांचा उपयोग काय तवा. हे बघ तुझ्या सुखात जरी नसलो का नाही मी तर दुःखात 100% असणार आपण. चल उठ कासरा सोड. बैलगाडा धावतो ताकदीवर आणि स्वप्न धावतात मैत्रीवर. नाही काय बघ बसलोय असंच. कशाच टेन्शन आलं. अरे टेन्शन म्हणजे गावचं मैदान आलंय तोंडा. एक तर पायरा होई नाही आणि पैर होती ती गडी मागती ती वाईदी. डोकं फिरलंय. अरे पैऱ्याच टेन्शन घेऊन बसला वे. 100 पैरा गोळा करू. अरे आबाच वासरू आहे की. बैल पण आहे आबाचा. लय पळतोय आता टॉपला. फॉलो घ्या आबाला. हॅलो. हा बा नमस्कार. अहो ती एक बैल आहे पवन नाही का आपला. अहो ती पहिला 1 नंबर पळत होता बघा. ती मध्ये जरा पडल्यामुळे कुचामला पण काय झालं आता 1च नंबर पळतोय. पळू आपण पण तेवढं या जायचं खर्च वाईदी तेवढी द्यायला लागेल. अहो आबा इतके दिवस आम्ही तुमचं कसर वागवलं. पाहू ना वाईदी देणार असला तरच फोन करा नाहीतर ठेवा. लगा आबानी फोन ठेवला. वायदी मागतात लगा आबा. अरे मग मी तुला तेच सांगत होतो ना. अरे कालपासून लय जणांनी फोन केलं पायऱ्यासाठी. अरे बघेल ती वायदी शिवाय बोल नाहीच तर. लगा ह्या जो खंड आहे की. अरे त्याचं अजून कशाचं काय नाही. त्याला अजून झोपलं नाही काय नाही. कसं त्याचं काय. मग आपल्या पवनचं टेन्शन घेऊ नको. पवन कसली पण वासर असलं ना तर खालनं वर घेऊन जातो. काय होईल ते होईल. शेवटी नशिबातला खेळ आहे. एक काम कर उद्या इथं बैल भरला ना ही गाडी तशीच पाठवून देतो. वासरू गाडीत भरा आणि डायरेक्ट मैदानावर घेऊन ये. अरे बैलगाडा शर्यत ही क्षेत्र ना नुसत्या वाईदिवस चालू राहिलं ना तर गरीबाची बैल ना कुठेला बांधून ठेवायला लागतील. लगा काय पण म्हण वा काल बैल 1च नंबर पळाला. लगा थोडक्यासाठी राहिलं नाहीतर आपला गट निघतच होता बघ. अरे विषय काय. अरे माझा पवन आहे ना माझ्यासाठी पळतो. आज ना उद्या तो गुलाल घेणार बघतो. अरे तुला काय झालंय. काय नाही राव. गट तर निघाय पाहिजे होत. वा हल्ला का तुझ्या वासराचं पहिलंच मैदान आहे नाही. आणि तू तर म्हणला ह्याच्या अगोदर त्याला कधी व्यायाम दिला नाही कधी जोता अंगावर ठेवलं नाही. आणि तरी तू पहिलं मैदान असून नाराज झालाय. आणि तुला पहिल्या मैदानात गट पास पाहिजे वय. हर 2 वर्ष झालं बैल आजारात आहे. मी किती कष्ट खाल्ले असतेल्या अजून गट गावला नाही. मी किती खचून जायला पाहिजे. अरे बैलगाडी क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ना तिथं संयम हा ठेवायला लागतो.
आणि जो गाडा मालक संयम ठेवतो ना तो एक ना एक दिवस यशाची पायरी चढतो का चढतोच ध्यानात ठेव. आणि जिवंत उदाहरण ना माझा पवनच आहे बघ. शर्यत हारली तरी चालेल पण माझा बैल कधी हारू देणार नाही. जरी थकलो नच सुटला संग तुझा, शरण तुला नाही मनी भाव दुजा, अवघे तुझेच दान रे ईश्वरा, खेळ रोज नवा. यायला लाईट पण गेली. आकाश भाऊ, काय रे परवा दिवशी मैदानात आपण पाहिलेलो वासराच्या पायाला काय झालंय, पाय उचलून धरते बरोबर. डॉक्टरला फोन लावलेला, डॉक्टर इथं म्हणलाय पण 1000 रुपयाची मदत केली असती, मी देऊन टाकलं असतं 4-5 दिवसात. अरे दिलं असतं की पैसे, अरे पण मला पण लागायची ती. अरे परवा दिवशी मैदानावरून पळून आलो, त्याचं अजून भाडं द्यायचं राहिले. तो भाडवाला पण फोन करतोय आणि सारा घेतलेला वैरणीचा पहिल्याच साऱ्याचं पैसे द्यायचं राहिले ती. आता सारा पण संपलाय, दुसरा सारा घ्यायचाय. त्या वैरणवाले पण म्हणलाय आज येतो, आज पैसे द्या म्हणून. हाय ती जवळ पैसे नाही असं नाही, पण त्यांना द्यायचंय ती. तेवढी बघितलं असतं. ऑनलाईन मारले बघ, आलं का? आलं. तेवढं दे बरं का नक्की, पण 4-5 दिवसात. जाऊ हो चालतंय. हॅलो हॅलो, अरे काय लावलंय? आज पैसे देतो म्हणलेला. हो देतो की. काय झालंय जरा अडचण येतो, तू त्याच्यामुळे दिलं नाही ती. उद्या संध्याकाळपर्यंत नक्की करतो की. अरे असली नाटकं करायची असली ना आधी सांगायचं. अरे लगा बैल गाडीतनं भरून येतात, लय गोड गोड बोलला. आणि आता पैसे द्यायचं म्हणल्यावर लगा कारण देतोय. काल देतो म्हणला, काल नंतर सकाळी देतो म्हणला. बघ मला काय ऐकायचं नाही, मला संध्याकाळपर्यंत काय पण करून पैसे दे. घेऊ बघ. बैलगाडी क्षेत्रात जेवढं हे क्षेत्र महत्वाचं आहे ना तेवढं माणुसकी सुद्धा. जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी, रमानसा उधळीन जीव. पहिलं का कुठे निघाला एवढं तावून? नाही कुठं चाललो इकडे. मग एवढं तोंड पडलंय. अरे नाही काय, ते पिकअपवाल्याचा फोन आलेला. परवा दिवशी मैदानावर गेलेलो, ते भाडं द्यायचं राहिले. अरे नगद असला बोललाय मला. त्यात तो आपला ऋषा पण आलेला, त्याच्या पण वासराचं काहीतरी मैदानावर काय पायाला लागलं, ते पाय सुजला. मला डॉक्टरला फोन केलाय, डॉक्टर येते पण पैसे नाही. ते 1000 रुपये उसनं द्या, 4-5 दिवसात देतो म्हणले. त्याला 1000 रुपये उसनं दिले. अरे तुमचं मला हेच पटत नाही. खिशात पैसे असले का नाही तरच नाद करावं, नाहीतरी नाद करू नका. अरे त्या ड्रायव्हरला पण काहीतरी पैशाची नोट असेल का नाही, म्हणून ते मागतोय. अरे मग मी काय बळं करतोय का? अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, तू बळवण नाही करत. अरे तुला सांगतो, 4 मैदान करायचे आहेत त्यांना महिन्यात, त्याच्याऐवजी 2च करा. पण ते पैसे असलं तरच करा, नाहीतर मैदान करू नका. बैल खुटीला बांधून ठेवा. तुला एक सांगतो, ह्यो नाद असा आहे का नाही, ह्या नादा पुढे सगळं बाद आहे. बैलगाडी क्षेत्रात पैसा असेल तर सगळं शक्य, नाहीतर सगळं अशक्य.